नमस्कार सगळ्यांना, वेलकम ऑल. सगळ्यांचं या ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपला डे 6 आहे आणि या डे 6 मध्ये आपण काही अफर्मेशन बघणार आहोत, त्याचबरोबर काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी अफर्मेशन म्हणजे नक्की काय त्याबद्दल थोडक्यात जाणूया. मे बी तुम्हाला तुमच्यापैकी इथे बऱ्याच लोकांना माहित असेल, खरोखरच अफर्मेशन वर्क करतात का, किंवा एखाद्याच्या आयुष्यामध्ये अफर्मेशन कशा प्रकारे रोल प्ले करतात ते आता आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी अफर्मेशन म्हणजे नक्की काय तुमच्यापैकी कोणाला माहित आहे बरं? त्यांनी हँड रेज करा. आणि तुम्ही जे काही अफर्मेशन लिहिलं होतं किंवा अफर्मेशनवर काम केलं होतं ते तुमच्यापैकी किती लोकांचं झालेलं आहे? हा, येस, स्वाती प्रजापती. मॅडम, व्हिडिओ ऑन करत असाल तर अनम्यूट करा. हॅलो मॅम. हा, बोला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम, ऍक्च्युली मी अफर्मेशन तुम्हाला लास्ट टाइम बोलली होती ना की मी डेली डिटॉक्सचे म्हणजे ते ह्या टाइप मध्येच होतं, रेकी टाइप मध्येच होतं. त्या मॅमनी डेली डिटॉक्सचं पण एक सेशन अटेंड म्हणजे मी करत होती त्यांच्या. तर त्यात त्यांनी अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं ते म्हणजे काही मॉर्निंग म्हणजे आमच्याकडून तर त्याचा चांगला इम्पॅक्ट झाला होता. एकच मिनिट, एकच मिनिट. तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. 1 सेक, आवाज खूप ब्रेक होतोय. कारण व्यवस्थित कळत नाही काय बोलतात ते. ओके. नेक्स्ट कोण आहे बरं, की खरोखरच ज्याने अफर्मेशनचा वापर करून आपल्या जीवनामध्ये वापर करून तुमचे गोल्स किंवा तुमचे ड्रीम्स फुलफिल केले होते? येस. एवढ्या लोकांमध्ये कोणालाच माहित नाही? इम्पॉसिबल, असं होऊच शकत नाही. येस, कोण आहे का? चॅट बॉक्स मध्ये सुद्धा मेसेज करू शकता तुम्ही. माहित आहे का, नाही की नाही, त्याबद्दल मला थोडक्यात सांगा फक्त. जसं की आता स्वाती मॅडम म्हणाला, येस बरोबर आहे. अश्विनी म्हणतात पॉझिटिव्ह सेंटेन्स. हा, मग त्या पॉझिटिव्ह सेंटेन्सचा वापर केलाय का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, हे मी विचारते. पॉझिटिव्ह सेंटेन्स तर मी सांगितलेला आहे, मग त्याचा वापर करून तुमच्या काही विश, तुमचे गोल्स फुलफिल केलेले आहेत का? ओके, बरेच लोक म्हणतात नाही माहित. ठीक आहे. सेल्फ एक्सपिरियन्स. ओके. ओके, चल. सो आता आपण जाणून घेऊया. बऱ्याच लोकांचे मेसेजेस आलेले आहेत. काही म्हणतात सेल्फ एक्सपिरियन्स घेतलेले आहेत, काही म्हणतात अफर्मेशन युनिव्हर्समध्ये जे हवं आहे ते मागणं. त्यानंतर अफर्मेशन, कोण म्हणतात, शीतल मॅडम म्हणतात अफर्मेशन माहित आहे पण त्याने विश फुलफिल नाही केले. ओके. विद्या मॅडम म्हणतात नाही माहित. ओके, ठीक आहे. सो नाही माहित असेल तर खूप बेस्ट आहे, मला छान एक्सप्लेन करता येईल तुम्हाला. हा. तर असं आता आपण जाणून घेऊया अफर्मेशन म्हणजे नक्की काय. तर आपण या युनिव्हर्समध्ये किंवा थोडक्यात, ज्यांना युनिव्हर्स वगैरे पण माहित नाही तर त्यांनी थोडक्यात त्यांना समजवते की अफर्मेशन म्हणजेच काही पॉझिटिव्ह सेंटेन्स, सकारात्मक वाक्य, जे की आपल्याला या परमेश्वराला पाठवायचे. आणि त्यामुळे काय होणार आहे, ते आपले गोल्स किंवा जे काही आपण मनात योजलेले प्लॅनिंग आहे ते पूर्ण होणार आहे. ओके. सो आता आपण एक्झॅक्टली त्याच्यावर काम करूया. मग या युनिव्हर्समध्ये कुठले अफर्मेशन गेले पाहिजेत? पॉझिटिव्ह, कारण युनिव्हर्सला निगेटिव्ह वर्ड्स आवडत नाही. सो आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन या युनिव्हर्समध्ये पाठवायचे, राईट? मग हे पॉझिटिव्ह अफर्मेशन कसे असायला पाहिजे? एक तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स नको, ऑल वर्ड्स, सगळे वर्ड्स पॉझिटिव्ह पाहिजेत. पण तरी सुद्धा रोज मी अफर्मेशन पॉझिटिव्ह देतीये, युनिव्हर्सला प्रे करते, तरी सुद्धा माझ्या विश कंप्लीट होत नाही. असं का बरं? आणि व्हिडिओ ऑन करा प्लीज. इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा, तर मला तुम्हाला सांगायला मजा येईल, कारण इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि जे व्हिडिओ ऑन करणार आहेत त्यांच्या विश फुलफिल होणार आहेत, जे व्हिडिओ ऑफ करून बसणार आहेत सो त्यांनी विचार करा. ठीक आहे, चलो. सो अफर्मेशन म्हणजेच काय, तर आपण युनिव्हर्समध्ये जे काही पाठवतो पॉझिटिव्ह सेंटेन्स, मग ते फुलफिल का होत नाही बरं काही लोकांची? त्याच्या मागचं रिझन काय आहे? येस, कोणाला माहित असेल तर चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. काही म्हणतात बिलीफ. ओके, आणखीन काय? कारण
जेव्हा आपण अफर्मेशन पाठवतो, ओके, मनीषा म्हणतायत कनेक्शन होत नसेल, कोणी कोणी म्हणतायत कॉन्फिडन्स, ओके, इफेक्ट कमी पडतो. पण हा इफेक्ट कमी का पडतो? वाय? आता तुमच्या समोरच आहेत, बऱ्याच लोकांचे अफर्मेशन कंप्लीट झालेले आहेत, काही लोकांचे नाही पूर्ण झालेले आहेत. वाय? का? तर त्याचं रिझन आहे की बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपण फुल कॉन्फिडन्सने सांगतो, किंवा जेव्हा एखादी गोष्ट, त्या गोष्टीमध्ये आपण आपलं पूर्ण इंटेन्शन ओततो, म्हणजेच काय, थोडक्यात आपले व्हायब्रेशन त्यावेळेला चेंज होतात. सो एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन व्हायब्रेशन. कारण जेव्हा आपली एनर्जी चेंज होते, तेव्हा आपले व्हायब्रेशन सुद्धा चेंज होतात. तुम्ही अगदी दुखी आहात, उदास आहात, आणि मग एखादं चांगलं पॉझिटिव्ह काम करायला जा, ते तुमचं काम कधी होतं का? नाही का? ऑलरेडी त्या कामामध्ये ऑलरेडी तुमचे व्हायब्रेशन कोणते आहेत? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह व्हायब्रेशनने तुम्ही जर ते काम हातात घेतलात, तर 1% तरी चान्सेस आहेत का ते काम पूर्ण होण्याचे? नाही. सो एव्हरीथिंग इज डिपेंड अपॉन अवर व्हायब्रेशन. जसे तुमचे व्हायब्रेशन. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की खूप छान राहा, हसत खेळत राहा, नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. पण हे सगळेच ऐकतात का? नाही. काहींना काहीतरी जोक वाटतं, काहींना वाटतं काय हे असं खरं असेल का? काहींना मे बी काही थोडेसे जास्त हाय लेवलचे असणार, ते म्हणतील ऐसा कुछ नहीं होता है. राईट? म्हणजेच काय, आपली मानसिकता जर आपण थोडीशी चेंज केली, तसं आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केलं, तर येस, ऑब्व्हियसली आपले सगळी स्वप्न पूर्ण होतात. कोणीच लिहू नका, इकडे लक्ष द्या. कंचन मॅडम, कंचन, इकडे इकडे लक्ष द्या. ओके. तर त्यासाठी आपल्याला आपले व्हायब्रेशन चेंज करायचे. मग आता व्हायब्रेशन कसे ठेवायचे? मॅडम, आम्ही रोज तर सुखी सुखी राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. कधीतरी आमच्या हसबंड बरोबर आम्हाला भांडण करावं लागतं, कधीतरी सासू बरोबर पण भांडणं होतात, घराघरामध्ये पण भांडणं होतात, क्लेश होतात. मग काय? मग तशाच वातावरणात, तसाच चेहरा घेऊन किती दिवस तुम्ही उदास असता किंवा दुःखी असता? येस, कोण सांगेल मला? किती दिवस तुमची त्याच व्हायब्रेशन मध्ये राहता? येस, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. हाऊ मेनी डेज? ओके. चैत्राली म्हणतात 1 डे. ओके. रश्मी म्हणतात 1 दिवस. राईट. आणि 1 ते 2 दिवस. ओके. अपर्णा म्हणतात 1 ते 2 दिवस. कंचन म्हणतात 2 ते 4 दिवस. ओके. स्वाती म्हणतात 2 ते 3 दिवस. सुहासिनी म्हणतात 1 ते 2 दिवस. ओके. का बरं मग तुम्ही आठवडाभर उदास बसत नाही? महिना महिना उदास का नाही बसत? 1 ते 2 दिवस किंवा 2 ते 3च दिवस का? कारण आपले उदास चेहरे आपल्या घरातल्यांना तरी आवडतील का? मग हे युनिव्हर्सला आवडेल का? तुम्ही उदास बसलेला आहात आणि त्याच्याकडे मागताय, याचा अर्थ त्या युनिव्हर्सला सुद्धा वाटेल कुठेतरी की यांचा माझ्यावर ट्रस्ट नाहीये, मागायचं म्हणून काहीतरी मागताय. येस ओर नो? जेव्हा आपण आपल्या आईकडे बघा, आपण लग्नाच्या आधीचं बघूया. आपल्या आईकडे आपण एखादा हट्ट करायचो. भले लगेच का होईना, पण आपली आई ती आई असते. 2 ते 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर आपली ती विश कंप्लीट व्हायची की नाही, सांगा मला? तुम्ही जे मागितलेलं असायचं तुम्हाला मिळायचं की नाही? येस, तसंच आहे. काहींची लगेचच कंप्लीट होते, काहींसाठी थोडासा वेळ लागतो. म्हणजेच काय, हे युनिव्हर्स तुमच्यासाठी दी बेस्ट प्लॅनिंग करत असतं. दी बेस्ट. पण ते दी बेस्ट जेव्हा असतं ना, तेव्हा रिसीव्ह व्हायला थोडासा वेळ पण लागतो, आणि त्यासाठी पेशन्स महत्वाचे असतात. आपण काय करतो, 5 दिवस 6 दिवस वाट बघतो, कन्सिस्टन्सी ठेवतो त्या कामामध्ये, आणि नंतर थोडासा आपला विश्वास कमी व्हायला लागतो, डगमगायला लागतो, आणि जेव्हा ती गोष्ट आपल्या हातातोंडाशी येते, तेव्हाच बरोबर आपण आपले व्हायब्रेशन डाऊन करून बसतो, की नाही, आता नाही होऊ शकत, अब मेरे से ना हो पाएगा, आणि आपण गिव्हअप करतो. म्हणजे तिथे आपली काय असायला पाहिजे? कन्सिस्टन्सी. तिथेच बरोबर आपण आपला ब्रेक लागतो. सो येस, जसं आपण आपल्या आई-वडिलांवर ट्रस्ट ठेवतो, की एखादी गोष्ट आपल्याला मिळणारच, ते देणारच, तसाच या परमेश्वरावर सुद्धा आपल्याला ट्रस्ट असायला पाहिजे. आणि सेकंड मेजर, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, की आपल्यासाठी काय चांगलं असतं हे आपल्यापेक्षा त्या युनिव्हर्सला, त्या परमेश्वराला चांगलं माहीत असतं. तो त्याच्या प्लॅनिंगवर विश्वास ठेवा.
त्याच्या देण्यावर विश्वास ठेवा. दॅट्स इट. क्लिअर? आणि म्हणूनच काहींचे अफर्मेशन लवकर पूर्ण होतात आणि काहींना थोडासा वेळ लागतो, कारण इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काम करतं, सबकॉन्शियस माइंड पण काम करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतंय? तुम्हाला जे पाहिजे, जो आपको चाहिए वो मागो, आस्क, बिलीव, देन ऍक्शन, टेक ऍक्शन. म्हणजे तुम्हाला जे हवंय ते मागा, मग हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका आणि त्यानंतर तुम्ही ऍक्शन घ्या. दे हरी खाटल्यावरी असं होतं का कधी? नाही तर सगळेच अंबानी अडाणी सगळे झाले असते छान छान बिझनेसमॅन. सो येस, डेफिनेटली जे हवंय त्याच्यासाठी आपण सुद्धा एक पाऊल कुठेतरी पुढे येणं गरजेचं आहे, तरच युनिव्हर्स आपल्यासाठी 2-4 पावलं पुढे येतं. ओके, आता पुढे बघूया मग हे अफर्मेशन कसं असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी आता एक अफर्मेशन सांगते तुम्हाला, तुम्ही मला सांगा माझं अफर्मेशन करेक्ट आहे की रॉंग आहे. मी कधीच आजारी पडत नाही. राईट ऑर रॉंग? चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. मी कधीच आजारी पडत नाही. मी कधीच दुखी जीवन जगत नाही. ओके, बरेच मेसेज आलेले आहेत. व्हेरी गुड, सगळ्यांची एनर्जी खूप छान आहे. फक्त एक नंदा मॅडम म्हणतात राईट, रेखा मॅडम म्हणतात राईट, आणि सुहासिनी देशमुख मॅडम म्हणतात राईट. ओके, ज्यांचं ज्यांचं राईट आलेलं आहे त्या रॉंग आहेत. ओके, का बरं? कारण मी कधी आजारी पडत नाही. काय शब्द आला याच्यामध्ये? नाही. म्हणजे युनिव्हर्स काय करतं त्याच्या अपोजिट, की तू आजारी पडणार. कारण युनिव्हर्सला, परमेश्वराला रॉंग वर्ड नको, त्याच्यामध्ये नकारात्मक शब्द नको. मग इथे काय करेक्ट असायला पाहिजे? मी निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहे. राईट? आता बऱ्याच तुमच्यापैकी आता काही लोक दिसतात मला, त्यांचं एज 60, 62, 65 वगैरे असेल मे बी. तो त्यांना ना आपल्या मुलासाठी एक सून शोधायची असते छान, आणि त्यांची अशी अपेक्षा असते की माझी सून आल्यानंतर माझ्या घराची भरभराट होईल, लक्ष्मीच्या पावलाने ती चालून येईल, बरोबर, आणि आमचं घर खूप छान हॅपी असेल. पण होतं काय, आपण एक्झॅक्टली अफर्मेशन न दिल्यामुळे सून येते आणि आपल्या मुलाला तिच्याबरोबर घेऊन जाते थोडक्यात. म्हणजेच काय, आपण काय अपेक्षा करत असतो की आम्ही छान मिळून मिसळून राहू, छान आमचं बॉन्डिंग होईल. पण आपण अफर्मेशन काय देतो? माझ्या मुलाचं लग्न ठरू दे, माझ्या मुलाचं लग्न ठरू दे. मुलाचं लग्न ठरतं, त्यांचं छान बॉन्डिंग होतं दोघांचं, आणि दोघं पसार आपल्या घरातून दुसरं एक घर बसवतात. मग इथे आपण एक्झॅक्ट काय अफर्मेशन द्यायला पाहिजे? की माझ्या मुलाचं एका योग्य मुलीबरोबर एक एक त्याला योग्य जोडीदार मिळावा, आणि त्या जोडीदाराच्या आमच्या घरात येण्यामुळे आमचं कुटुंब सतत हसत खेळत आणि सुखी राहू दे, किंवा सुखी राहिलेलं आहे. नेहमी आपलं अफर्मेशन पूर्ण झालेलं आहे, फुलफिल झालेलं आहे, आपण ती गोष्ट मॅनिफेस्ट केलेली आहे. अशा पद्धतीने सकारात्मक शब्द आपल्या अफर्मेशन मध्ये असायला पाहिजे. ओके, आता बरीच मुलं अभ्यास करतात, पण अभ्यासामध्ये ना एक टार्गेट फिक्स करत नाही. माझी एसएससीची एक्झाम आहे किंवा एचएससीची एक्झाम आहे, व्हॉटेव्हर, तुम्ही कॉम्पिटिटर्स एक्झाम कुठल्याही एक्झाम असतील, तर एकतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करायला पाहिजे की येस, मी मी माझ्या ह्याच्यामध्ये काम करतोय, हार्डवर्क करतोय, कन्सिस्टन्सी आहे माझं. असं नाहीये की एक दिवस अभ्यास करतोय, 2 दिवस ब्रेक घेतोय, बरोबर ना? मी कंटिन्यू माझा अभ्यास, माझी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. मग मला सांगा, एक्झाम मध्ये मार्क्स द्यायला किंवा हवे तसे पर्सेंटेज द्यायला तुम्ही मागे असाल का? नाही, ऑब्व्हियसली नाही. मग त्यासाठी आपलं अफर्मेशन काय असायला पाहिजे, की तुम्ही सपोज तुमच्या मुलांसाठी ठेवणार असाल, तर माझ्या मुलाला त्याचं नाव एसएससी किंवा एचएससी एक्झाम मध्ये एवढे एवढे पर्सेंटेज मिळालेले आहेत. जर सपोज त्याचे कॅलिबर 80% आहे, आता या फायनल टेस्टमध्ये स्कूलच्या त्याला 80% मिळालेले आहे, सो तुम्ही तिथे आरामात 85 to 90% करू शकता. आता 90 आहेत, तर तुम्ही आरामात 96, 97 करू शकता. मे बी त्या मुलाची जम्प त्याच्या आसपासच कुठेतरी जाते. 96 मिळाले नाही तरी काय प्रॉब्लेम आहे, 95 मिळाले, 93 मिळाले, नॉट बॅड. ओके, सो अशा पद्धतीने जर एखादा मुलगा शाळेत शिकणार असेल, कॉलेजमध्ये शिकणार असेल, तर तो म्हणू शकतो की या एसएससी एक्झाम मध्ये 2025 किंवा व्हॉटेव्हर काय असेल ते, मी छान माझ्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, हार्डवर्क करतोय, आणि त्यामुळे मला सहजपणे
95 किंवा 96 किंवा 92% मार्क्स मिळालेले आहेत ऍज पर युअर नीड्स, ऍज पर युअर हार्डवर्क तुम्ही मेन्शन करायचंय. त्याच्यामध्ये 8 ते 10% तुम्ही एक्स्ट्रा मेन्शन करू शकता. आता बऱ्याच लोकांचं प्रमोशन तोंडाशी घास येतो आणि नंतर निघून जातो. आपल्या बरोबर जी लोक आलेले आहेत आपल्या ऑफिसमध्ये त्यांचं प्रमोशन फास्ट होतं आणि आपणच कुठेतरी मागे राहतो. कारण आपण काही गोष्टी मॅनिफेस्ट नाही करत. काहींचं व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप छान असतं. ती लोक मॅनिफेस्ट लगेच करतात आपल्या लाईफमध्ये. आणि म्हणूनच मी वारंवार तुम्हाला सांगत आलेले आहे की मॅनिफेस्ट करायला शिका. त्याचबरोबर जेव्हा एनर्जी बद्दल कुठलाही वेबिनार असतो, व्हॉट एव्हर एनर्जी बद्दल बोललं जातं, तेव्हा आपल्याला ते व्हिडिओ ऑन करणं गरजेचं आहे. कारण आता जरी तुम्हाला माहित नसेल तरी रेकीच्या लेवल 2 मध्ये आल्यानंतर तुम्हाला या गोष्टी आपसुकच कळायला लागतील. आणि मे बी ज्या लोकांनी रेकी लेवल 2 रेकी लेवल 3 केलेला आहे त्यांना याचा अनुभव चांगला आला असेल. कारण जेव्हा आपण एनर्जी बद्दल बोलतो तेव्हा ती एनर्जी खरोखरच समोरच्या व्यक्तीकडे तशी जाते. आणि इथे असलेल्या जी लोक 6 दिवस रेग्युलर माझे सेशन अटेंड करतात त्यांना मे बी या एनर्जीचा अनुभव आलेलाच असेल. उगीच तुम्ही बरोबर 3 वाजता जॉईंट होता का? नाहीच होऊ शकत. बिकॉज एनर्जी लगेचच ट्रान्सफर होते, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ट्रान्सफर होते. आणि त्यासाठी तिला समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके. सो प्रमोशनसाठी तुम्ही म्हणू शकता की येणाऱ्या आता मार्चमध्ये मे बी बऱ्याच लोकांचं प्रमोशन असतं. सो मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे, जर तुमच्या ऑफिसमध्ये 10% होत असेल तर तुम्ही 12% किंवा 15% बोलू शकता. 15% जरी बोललात तरी 14% मिळालं तरी काय बॅड आहे का? नॉट बॅड. सो तुम्ही तिथपर्यंत तरी ऍटलीस्ट पोहोचता. सो हे तुम्ही करू शकता. आता हे अफर्मेशन काय करायचे, कसं लिहायचं? लिहा बरं तुमच्या मनातले, तुमच्या काही गोल्स, तुमच्या काही इच्छा, कोणत्याही 3. चला सगळ्यांनी फास्ट लिहायचे. कोणत्याही तुमच्या मनातल्या 3 इच्छा. येस, एनी 3 विशेस और एनी 3 गोल्स ज्या तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यात किंवा 7 महिन्यामध्ये कंप्लीट व्हाव्या अशी तुमची इच्छा आहे. आता त्याच्यातल्या ज्या पर्सनल आहे तुमच्या त्या साईडला ठेवा. ज्या तुम्ही जनरली सांगू शकता मला त्या चॅट बॉक्समध्ये 2-3 लोकांनी सांगितलं तरी चालेल. म्हणजे मला अंदाज येईल की तुम्ही त्याच्यामध्ये काय मिस्टेक करताय. ओके. सो राईट डाऊन चॅट बॉक्समध्ये मला लगेचच मेसेज करा. ज्या पर्सनल नाही आहेत, ज्या तुम्ही मला इझिली सांगू शकता तशा 1-2 विश मला इथे लिहून पाठवा चॅट बॉक्समध्ये. बरं बाकी सगळे लोक माझे व्हिडिओ बघतात का? जे लोक ऑफिसला आहेत, सो रात्री आल्यावर व्हिडिओ बघता का सगळे? ओके. अश्विनी सुतार म्हणतात माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली आहे. अं, मी 3 BHK फ्लॅट. एकच मिनिट. माझी मला ओके. ओके. फूड अनालिस्ट एक्झाम पास झाली. हा आता याच्यावर मी सांगते तुम्हाला थोडक्यात. हा फर्स्ट आहे माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाटतंय की काहीतरी अर्धवट वाटतंय? काहीतरी अर्धवट आहे, बरोबर ना? मग माझ्या मुलाला कुठे नोकरी मिळालेली आहे त्याच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत ते लिहायचे. किंवा तिथे एका योग्य कंपनीमध्ये किंवा एखाद्या अ, छान कंपनीमध्ये असं मेन्शन करा. माझ्या मुलाला एका योग्य कंपनीमध्ये. आता तिथे काय मेन्शन करायचंय तर त्याचं जे काही पॅकेज तुम्ही एक्सपेक्ट करता ते किंवा पेमेंट एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी मिळालेली आहे. तिथे स्टाफ सुद्धा चांगला आहे आणि त्यामुळे तिथे दिवसेंदिवस त्याची प्रगती होत आहे. तिकडचा मॅनेजमेंट स्टाफ उत्तम असून दिवसेंदिवस त्याची प्रगती होत आहे. हे झालं पूर्णपणे अफर्मेशन. म्हणजेच काय होईल तिथे एक तर त्याची प्रगती सुद्धा होईल
आणि त्याचबरोबर तिथे तो आनंदाने काम करू शकेल. कारण सगळं छान आहे पण मॅनेजमेंट चांगलं नाहीये, तिकडे काहीतरी पॉलिटिक्स होतंय. मग मला सांगा अशा वातावरणामध्ये तुम्ही काम करू शकाल का? ऑब्विसली नाही. सो आपल्या अफर्मेशन मध्ये सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. सेकंड थिंग, एक कोणतरी आहे म्हणे मला माझं 3 BHK फ्लॅट झालेला आहे. अरे फ्लॅट झालेला आहे पण कधी? डेडलाईन दिली आहे का तुम्ही? सो मेन्शन देअर युअर डेडलाईन की तुम्ही तो फ्लॅट तुम्हाला कधी घ्यायचा आहे. मग मार्च किंवा एप्रिल किंवा व्हॉटेव्हर तुम्हाला जे तुम्ही एक्सपेक्ट करता ते डिसेंबर 2025 पर्यंत मी माझ्या 3 BHK फ्लॅटमध्ये मी आणि माझी फॅमिली आनंदाने राहत आहोत. आणि त्यामुळे आमचं हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. ओके. सो अशा प्रकारे आता तुम्हाला गाडी घ्यायची. गाडीसाठी काय अफर्मेशन देणार? त्या गाडीचा एकतर ब्रँड कोणता आहे, त्याचा कलर कोणता आहे, व्हॉटेव्हर ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? तो अशा प्रकारे तुमचे अफर्मेशन असायला पाहिजे. आता हे अफर्मेशन तुम्ही तुमच्या नीडनुसार गरजेनुसार करायचे. आता अफर्मेशन कधी लिहायचे? एकतर रात्री झोपायच्या आधी. का? मोस्ट ऑफ मॅक्झिमम लोक रात्री झोपायच्या आधी खूप निगेटिव्ह विचार करतात आणि तसेच झोपतात आणि त्यामुळे सेकंड डेला पुन्हा ती लोक तेच तेच मॅनिफेस्ट करतात. सो रात्री झोपायच्या आधी चांगले विचार करा आणि चांगले विचार असं असायला पाहिजे की तुमचे अफर्मेशन जे तुम्ही लिहिताय ते रात्री लिहायचे झोपायच्या आधी. जस्ट मला आता खूप गाढ झोप येणार आहे, त्या गाढ झोपायच्या आधी मला ते लिहायचे. एक अफर्मेशन 3 वेळा लिहायचे. असे सुरुवातीला 3 ते 4च अफर्मेशन तुम्हाला घ्यायचे, कारण रोज ते आपल्याला लिहायचे. त्यामुळे रोज लिहिताना आपल्याला कंटाळवाणं नको वाटायला, बोर नको वाटायला, म्हणून एका वेळेला फक्त 3 किंवा 4च अफर्मेशन घ्यायचे. तुमचे अफर्मेशन शॉर्ट अँड स्वीट असायला पाहिजे. तिथे एक हॅपी वर्ड्स असायला पाहिजे. क्लिअर? ओके. आता सगळ्यात महत्वाचं, जर इफ पॉसिबल ज्या दिवशी तुम्ही खूप खुश असता, आनंदी असता, हॅपी असता, तुमचे व्हायब्रेशन हाय लेवलवर असतात, तेव्हा ते अफर्मेशन डायरेक्टली आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचे. रेकॉर्डिंग मग तुम्ही सकाळी बघा उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. दॅट्स इट. आणि जे अफर्मेशन तुमचे फुलफिल होतात, कम्प्लीट होतात, तर ते लिहायचं बंद करायचं आणि नेक्स्ट डेला तुम्ही दुसरं अफर्मेशन त्याच्यात मध्ये ऍड ऑन करू शकता. सो इथपर्यंत क्लिअर? ओके. आता अफर्मेशन वर्क करतात की नाही त्याच्यावर आपण एक प्रॅक्टिकल बघूया. चलो. आज मला एनर्जी दिसत नाही बरं या ग्रुपमध्ये. झोप आली की काय सगळ्यांना? चला एक एनर्जी दाखवा, एक थंब दाखवून मला सगळ्यांनी. तुमची एनर्जी डाऊन असेल तर मग मला पण मजा नाही येणार. सगळ्यांनी आपली एनर्जी दाखवायची आहे. एक थंब प्रॅक्टिकली, फिजिकली एक थंब. येस, व्हेरी गुड. हा, आता मला जरा बरं वाटतं. गुड. चलो सुरू करूया. येस येस येस. आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे. क्लोज युअर आईज. सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे. चहा पिऊन घ्या. ज्यांना आळस येतो त्यांनी चहा पिया बरं लवकर लवकर. ओके चलो. क्लोज युअर आईज. एक दीर्घ श्वास घ्यायचे आणि हळूहळू रिलीज करायचे. वन्स अगेन, एक दीर्घ श्वास घ्यायचे हळूहळू रिलीज करायचे. आता तुमचं लक्ष केवळ आणि केवळ माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे. आता तुम्ही जिथे बसलेला आहात तिथून हळूच तुम्ही उठताय. इमॅजिन करा, कल्पना करा, आता जिथे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात हळूच तुम्ही तिथून उठताय आणि बाहेर एका छान अशा गार्डन मध्ये तुम्ही गेलेला आहात. सुंदर असं ते गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये भरपूर रंगबिरंगी अशी गुलाबाची फुलं आहेत. वेगवेगळ्या कलरची फक्त आणि फक्त गुलाबाची फुलं आहेत. लाल रंगाचे गुलाब, पिंक कलरचे गुलाब, येलो,
असे वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत. आणि खूप छान असा सुंदरसा सुगंध त्या बागेमध्ये दरवळतो आहे. माळ्यांनी जणू काही आत्ताच त्या झाडांना पाणी घातलेले आहे अशाप्रमाणे त्याच्यावर पाण्याचे काही थेंब, काही दव त्याच्यावर दिसत आहेत. खूप छान असं थंडगार वारा आहे तिथे. गुलाबांच्या फुलाचा सुंदर सुगंध दरवळत आहे. आणखीन मी जरा पुढे पुढे गेलेली आहे. पुढे गेल्यानंतर मला आता सगळीकडे फक्त आणि फक्त येलो कलरचे गुलाब दिसत आहेत. फक्त आणि फक्त येलो रंगाचे, पिवळ्या रंगाचे गुलाब दिसत आहेत सगळीकडे. वाव, सगळं गार्डन जणू पिवळ्या रंगाच्या गुलाबांनी भरलेलं आहे. हळूच मी एक गुलाब तोडलं. हळूच त्यातलं एक गुलाब मी तोडलं येलो कलरचं. आता मी तिथून निघालेली आहे. माझ्या हातात एक सुंदर असं येलो कलरचं गुलाब आहे. पुन्हा मी माझ्या घराकडे वळत चालत 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 आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी मी आता बसली होती त्याच ठिकाणी मी आलेली आहे. पण आता मात्र माझ्या हातात एक सुंदर असं येलो कलरचं गुलाब आहे. येस, ओपन युअर आईज. कोणी कोणी ते गुलाब तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी हँड रेस कर. ऑलमोस्ट सगळ्यांनी, राईट? ऑलमोस्ट सगळ्यांनी. मला सांगा, खरोखरच आपण त्या गार्डन मध्ये गेलो होतो का? नाही. पण आपण आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून त्या गार्डन मध्ये गेलो, वेगवेगळे कलरचे गुलाब पाहिले आणि अक्षरशः एक गुलाब तोडून पण आणलं. मे बी आता प्रत्येकाकडे ते गुलाब असेल पण. येस ओर नो? आहे ना मनात कुठेतरी ते येलो कलरचं गुलाब जे आपण तोडून आणले. म्हणजेच काय थोडक्यात, तर जिथे आपला फोकस तिथे तिथे आपली एनर्जी जाते. येस ओर नो? मग आता आपला फोकस आपल्याला कुठे द्यायचा आहे? केवळ आणि केवळ पॉझिटिव्ह गोष्टींवर. आतापर्यंत आपण काय करत होतो? फलानाने मला त्रास दिला, सलानाने मला त्रास दिला, असं झालं, तसं झालं, माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, खूप कष्ट आहेत. आणि हे बोलून बोलून रोज 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 तेच तेच पाढे बोलून बोलून आपण आपलं आयुष्य काय केलं होतं? दुःखी कष्टी करून घेतलं होतं. त्यामुळे आपलं जे ऐकायला येतात ते सुद्धा दुःखी, आपण ज्यांना सांगतो ते सुद्धा दुःखी. म्हणजे सगळे दुःखी राहा. मग आजपासून आपल्याला काय करायचंय? आपली एनर्जी, आपला फोकस कुठे स्पेंड करायचंय? आपल्या गोल्सवर. क्लिअर? येस. सो आपल्या गोल्सवर आपल्याला आपला फोकस करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे हवंय ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. येस, काही लोकांना त्या गुलाबांचा सुगंध पण जाणवला असेल. ऑब्विसली मनीषा मॅडम. ओके. सो आता पुढे आपण जाऊया. कोण कोण रेडी आहे पुढे जायला? ओके. गोल्स सगळ्यांनी लिहिलेले आहे. गोल्स मध्ये काय इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे? तर तुमच्या नीडनुसार तिथे पॉझिटिव्ह वर्ड्स असायला पाहिजे आणि त्या तुमच्या इच्छा कंप्लीट झालेल्या आहेत असं असायला पाहिजे. त्यामुळे काय होईल? युनिव्हर्समध्ये कुठला मेसेज जाईल आधीच, की थँक्यू युनिव्हर्स, ही माझी इच्छा कंप्लीट केल्यामुळे. युनिव्हर्स पण म्हणेल, अरे बापरे, मी तर हिची इच्छा पूर्णच नाही केली आणि ऑलरेडी आधीच ऍडव्हान्स मध्ये, इन ऍडव्हान्स शी इज सेइंग थँक्यू टू मी अगेन अँड अगेन. सो युनिव्हर्सला सुद्धा ते भाग पडेल की येस, या व्यक्तीला किंवा या बाईला ते द्यायलाच पाहिजे. तुमची आई तुम्हाला एखादी वस्तू, तुम्ही आईकडे हट्ट करताय आणि तुम्ही आईने तुम्हाला ती दिलीच नाही आणि वारंवार तुम्ही म्हणताय थँक्यू मम्मी, मला ती गोष्ट तू दिलीस, थँक्यू. एक एक दिवस आईच इरिटेट होऊन म्हणेल, बाई घे तू एकदाच, आता आता माझा पिच्छा सोड. तसंच हे आहे. युनिव्हर्सला एकतर आपली एक अगदी जवळची व्यक्ती बनवा. आपली फ्रेंड, आपली आई, अशी एक अगदी घट्ट मैत्रीण किंवा मित्र बनवा. ज्याच्यावर आपण रागू शकतो, ज्याच्यावर आपण प्रेम करू शकतो, ज्याच्याशी आपण हट्ट करू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुमच्या इच्छा कंप्लीट होणार आहेत. पण येस, आपल्या इच्छा पॉझिटिव्ह पाहिजे. त्यांच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह भावना नको, दुसऱ्यांचं वाईट त्याच्यामध्ये नको, तरच ते आपल्या विश फुलफिल होतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आता पुढे जाऊया.
मग आता हे आपण कशासाठी यूज करणार आहोत, अफर्मेशन जे आपण आहेत ते कशासाठी यूज करणार आहोत, तर ते बघूया. हेच आपले अफर्मेशन आपण आपले जे काही इच्छा आहेत, रिलेशनशिप आहेत, हेल्थ इश्यूज आहेत, किंवा तुम्हाला हवा असणारा पैसा, त्या सगळ्यासाठी ते यूज करू शकता. सो अफर्मेशनचं एक एक्सपेरिमेंट आपण बघूया, जे डॉक्टर मसारो इमोटो यांनी केलं होतं. त्यांनी 3 वेगवेगळ्या बरण्या ठेवल्या. त्या 3 बरण्यांमध्ये एकाच दिवशी शिजवलेला राईस ठेवला. एकाच दिवशी जो राईस शिजवला होता, तोच राईस त्यांनी 3 बरण्यांमध्ये ठेवला आणि त्या 3 बरण्यांवर त्यांनी वेगवेगळं अफर्मेशन दिलं. काय अफर्मेशन दिलं ते आता आपण बघूया. जी नंबर 1 ची बरणी आहे त्याच्यावर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नाही, ऍज इट इज सोडून दिलं. सॉरी, जी नंबर 1 ची बरणी आहे त्याच्यावर लव लिहिलेलं आहे, त्याच्यावर त्याने खूप छान छान अफर्मेशन दिलं की आय लव्ह यू, तुझ्यामुळे मी आज हेल्दी आहे, तुझ्यामुळे मला आज खूप छान लोक ओळखतायत, मला खूप छान शरीर आहे, किंवा तुझ्यामुळे मी आज हेल्दी आहे, व्हॉटेव्हर, फलाना जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं. दुसरी जी बरणी होती त्याच्यामध्ये जो राईस होता त्याच्यावर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नाही, नथिंग. आणि तिसरी जी कंटेनर आहे किंवा बरणी आहे त्याच्यावर त्यांनी एवढे वाईट वाईट अफर्मेशन दिले की आय हेट यू, तुझ्यामुळे मी आजारी पडलो, तुझ्यामुळे मला आज एवढा आजार झालेला आहे, तुझ्यामुळे फलाना 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 माझं वाईट झालेलं आहे. आणि 2 दिवसानंतर त्यांनी चेक केलं तर ज्या बरणीवर त्यांनी प्रेमाचं अफर्मेशन दिलं होतं त्याच्यातला राईस खूप छान होता. ज्या बरणीवर त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नव्हतं त्याच्यातला राईस थोडासा खराब झाला होता. आणि ज्या बरणीवर म्हणजे ज्या राईसवर त्यांनी खूप द्वेष, राग राग व्यक्त केला होता, तर त्याच्यातला राईस एवढा खराब झाला की त्याच्यामध्ये अक्षरशः अळ्या पडल्या. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या माणसाच्या नजरेमध्ये सुद्धा एवढी निगेटिव्हिटी असते की ती निगेटिव्हिटी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये आल्यानंतर तो माणूस सुद्धा चांगला हट्टाकट्टा माणूस, हेल्दी माणूस आजाराला बळी पडू शकतो. एवढी ताकद आहे अफर्मेशन मध्ये. मग का नको ही पॉवर आपण आपल्या चांगल्या गोष्टींसाठी वापरूया. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे अफर्मेशन रेडी करायचे आहेत आणि रोज तुम्हाला ते बोलायचे आहेत. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांचं? तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुम्हाला हवा असणारा जोडीदार कसा हवाय, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ते अफर्मेशन बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, सकाळी सकाळी उठल्यानंतर म्हणायचं थँक्यू परमेश्वरा, हा एक नवीन दिवस, सुंदर दिवस मला दाखवल्याबद्दल. थँक्यू परमेश्वरा, मी खूप हेल्दी आणि परफेक्ट हॅपी लाईफ जगत आहे. थँक्यू युनिवर्स, मी माझ्या आयुष्यामध्ये पैसा खूप इझिली अट्रॅक्ट करते. थँक्यू युनिवर्स, मला एक फार सुंदर लव्हिंग आणि केअरिंग फॅमिली दिल्याबद्दल. मग बघा, आपला दिवस किती सुंदर छान होतो. पण त्यासाठी थोडेसे पेशन्स, थोडंसं बिलीव्ह आणि ऍक्शन घेणं गरजेचं आहे. क्लिअर? सो कोण कोण ऍक्शन घ्यायला तयार आहेत तुमच्यापैकी? सकाळी उठून हे रात्री झोपण्याच्या आधी कोण कोण करणार आहे? हे फर्स्ट इयरचं रिझोल्युशन नाही ना? डे 1, 1 जानेवारी कंटिन्यू करणार? ओके, चलो गुड. पुढे जाऊयात. हा, आता रोजच असं होत नाही, कधीतरी असं होतं की आपल्या मनामध्ये मे बी वाईट विचार येतात, बरोबर ना? रोजच आपण छान छान चांगलं चांगलं असतो का? नाही. मग एखादा वाईट विचार आपल्या मनात आला तर आपल्या नाभी समोर जाऊन त्याला कट 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 म्हणायचं 3 वेळा. क्लिअर सगळ्यांचं? नाभी समोर आपल्याला 3 वेळा त्या विचाराला कट करायचं आणि तिथे आपल्याला एक चांगला विचार ठेवायचा आहे. त्या विचाराला एडिट करायचं आणि तिथे चांगला विचार ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या मनात आला सकाळी उठल्यानंतर, अरे बापरे, आज माझा दिवस कसा जातोय? कुठला थॉट आहे हा? निगेटिव्ह. कसा जातोय म्हणजे आपण क्वेश्चन मार्क केलंय. निगेटिव्ह. तर त्याला करेक्ट करायचं की आजचा, मग लगेच कट 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 करायचं आणि म्हणायचं मनातल्या मनात, आजचा दिवस माझ्यासाठी बेस्ट जाणार आहे, खूप छान आहे. ओके, चलो पुढे जाऊया. थोडंसं पाणी पिऊन घेते मी, एकच मिनिट. कट किंवा डिलीट असं तुम्ही काही म्हणू शकता. चलो, सो नाव इट्स युअर टर्न. एक छोटासा मला फीडबॅक पाहिजे आणि त्यानंतर मग आपण पुढच्या टॉपिकला जाणार आहोत. ओके. सो कोण कोण एक छोटासा फीडबॅक द्यायला तयार आहे की हे 6 दिवसाचे जे आपले सेशन झाले ते तुम्हाला कसे वाटले, त्याच्यामध्ये खरोखरच तुम्हाला काही मिळालं का?
हा, चैताली पाटील मॅडम. येस, कुठून आहात मॅडम तुम्ही, आणि आपले सेशन कसे वाटले तुम्हाला? मॅम खूप छान वाटलं सेशन, एकदम एनर्जेटिक वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स मिळाला. आणि एवढ्या ह्याच्यात मला शिकायचंच होतं परत एकदा रेखी, तर मी शोधतच होते. तर माझी फ्रेंड, आम्ही खुशी म्हणून मे बी तुम्हाला माहिती असेल, हा हा हा. हा तिच्याशी असंच काय म्हणजे फ्रेंड सर्कल आहे, तर असंच कनेक्ट करून मला अगदी खूप मनापासून मी खूप दिवसापासून शोधते की मला शिकायचं कारण की मी 3 केलं, मला ग्रँड मास्टर करायचंय. तर मी असं बऱ्याच ठिकाणी विचारलं, तर ते बोले की नाही, परत स्टार्ट पासून शिकायला लागेल. मी ठीक आहे, पण कोणीतरी चांगलं भेटलं पाहिजे, तसं कनेक्शन जसं मला पाहिजे तसं भेटलं मला. ओके, चलो, थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट कोण सांगेल? नीता मॅडम, नीता नवले. मी रॅन्डमली कोणालाही विचारते बरं. हा, अनम्यूट करू शकता. हा, येस. त्यानंतर आपण नमस्कार मॅडम. रश्मी भोसले मॅडमला विचारते. ओके, हा, येस. नीता मॅडम, नमस्कार. नमस्कार मॅडम. कुठून आहात? खूप छान वाटलं मॅडम. पुण्यावरून आहे. ओके. खूप छान वाटलं मॅडम. खूप छान आहे सेशन. म्हणजे हे झालं, जरा माइंड पण जरा नाही का असं, आणि ओके, छान वाटतं खूप. बरं, झोपेची झोपमोड नाही ना झाली पुणेकर लोकांची? नाही नाही. ओके, चलो, थँक्यू सो मच. ओके, रश्मी मॅडम, रश्मी भोसले. नमस्कार मॅडम, मी आहे भाईंदरची. ओके, मुंबईचेच आहात. मुंबईची. हा, हो हो. आणि वेस्टर्न खरं मॅडम, तर बोला. रेकी बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. इवन रेकी हा शब्द कुठून आला, मी तुम्हाला मेसेजही केलेला मॅम. मला काहीच माहिती नाही, फक्त मी ऐकून होते आणि कुठेतरी भीती वाटायची की हे काय आहे. म्हणजे माहित नव्हतं ना, म्हणजे काय आहे, की म्हणजे काही जण बोलायचे की मी रेकी करते. रेकी करते म्हणजे काय करते एक्झॅक्टली. तर तुम्ही जे समजवलं, म्हणजे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मला प्रॉपर क्लिअर माहिती पडलंय की एक्झॅक्टली काय आहे. ती ब्रह्मांड शक्ती आहे, वैश्विक ऊर्जा आहे. ती आपण क्रिएट केली तर आपल्याला मिळते. खरंच खूप छान. थँक्यू सो मच. बरं, या सेशन मधून सगळं आपलं ऑनलाईन मध्ये असून सुद्धा तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग व्यवस्थित कळलं का, की काही गोंधळ झाला? नाही मॅम, ओके, नाही नाही कळलं. थँक्यू सो मच. हा, मनीषा पार्टी. हॅलो मॅम. हाय, बोला. कुठून आहात? मी खारघर, नवी मुंबईमधून आहे. हा, मी रेकीबद्दल फक्त ऐकलं होतं, म्हणजे रेकी हा शब्द ऐकला, पण त्याच्याबद्दल काय होतं काय नाही काहीच माहिती नव्हतं. आणि असंच रॅन्डमली मला सोशल मीडियावर हे दिसलं, म्हटलं चला अनायसे हे मिळालंच आहे, 7 दिवसाचा कोर्स आहे फ्रीमध्ये, बघूया करून. पण इथे आल्यावर खूप काही नॉलेज मिळालं. रेकीबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी खूप चांगल्या कळाल्या. आणि जे तुम्ही आता सांगितलं, जे अफर्मेशन तुम्ही फर्स्ट डे पासून सांगते की आपण पॉझिटिव्ह बोलायचं, ते मी ऑलरेडी वर्कआउट करायला सुरुवात केली, रात्री झोपताना किंवा सकाळी उठताना जे बोल. त्यामुळे ना मागचा हा आठवडा खूप असा फ्रेश आणि एनर्जेटिक आणि चांगला पॉझिटिव्ह थिंकिंगनी जाते, आणि त्याचे रिझल्ट पण तसे पॉझिटिव्हच मिळते. थँक्यू सो मच. येस, रोहिणी पाटील. हा, रोहिणी पाटील मॅडम स्वतःहून हँड वर केला. थँक्यू सो मच. हा मॅडम, मला भरपूर दिवसापासून रेकी शिकायची होती आणि असं उत्सुकतेने रोज 3 वाजेची वाट बघतोय की चला बाबा मॅडम आल्या की काहीतरी अजून नवीन शिकायला मिळेल. तर मला पुढच्या लेवल करायला मी खूप इच्छुक आहे. त्यामुळे मला गायडन्स करा आणि अजून. राहता कुठे मॅडम तुम्ही? मी जळगावला राहते मॅडम. अरे वा, जळगावची पण आहेत मी आपल्याकडे. 15 वर्षापूर्वी रेकी असं नाशिकमध्ये असताना ऐकलं होतं, पण ते काय असतं ते काय माहिती नव्हतं मला. आमच्या शेजारच्या मावशी एके सेंटरला जायच्या. त्यामुळे माझी खूप इच्छा होती की काहीतरी वेगळं आहे, आपण शिकावं. पण मला आता खूप योग आला, त्याच्यामुळे खूप आनंद झाला. चला, ते योग येणं पण गरजेचं असतं. हो, तेच. चलो, थँक्यू सो मच. हा, अश्विनी सुतार मॅडम. त्यानंतर आपण नंदा मॅडमला घेऊया. हा, अश्विनी मॅडम, अश्विनी सुतार. मॅडम, मलाही खूप आवड होती हे करायची, हा, रेकी शिकायची. तर पहिला मी जॉईन केली होती मागच्या बॅचला, पण त्यावेळी मी गावाला गेले होते, त्याच्यामुळे 5-6 सेशन माझे बुडलेच. ओके. मग मी परत या सेकंड लेवल सुरू झाल्यावर कळल्यावरती मी मुळात म्हणजे मी 3 वाजता चालू करायलाच विसरत होते, माझ्या लक्षातच राहायचं नाही. अच्छा. पण 1-2 बॅच तसे, म्हणजे 1-2 दिवस असं गेलं, पण आता मी गजर लावून ठेवलेला आहे आणि करतेय जॉईन. अरे वा.
हम्म. बरं, आपले हे सेशन कसे वाटले तुम्हाला सगळे? छान छान आहेत एकदम छान आहेत. थँक्यू सो मच. त्याच्यामुळे मला एकच व्हिडिओ दिसलाय ग्रुपवरती. पुढचे व्हिडिओ काही कुठल्या दिसले बॅच मध्ये नाही. आहात तुम्ही? कोणत्या मी group मध्ये आहात? 18 नंबरच्या बॅच मध्ये. 18 नंबर. ओके ओके. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ सगळे सेंड केलेले आहेत मी, बघा तुम्ही एकदा. बरं बघते. थँक्यू सो मच. हा, नंदा मॅडम. चॅट बॉक्स मध्ये मेसेज मी नंतर बघते, जरा थांबा. आपण आधी यांचं बोलणं घेऊया. हा, अनम्यूट होतंय का? मुलगा आहे तुमचा आज घरी की नाहीये? आहे घरी. ओके, बोला. हा, मी रेकी विषयी ऐकलं होतं. मुलं पण नेहमी चर्चा करायचे, कारण की ते मुलं माझे साधनेत आहेत, पण त्यांचे थोडेसे मार्ग वेगळे आहेत. ओके. तर माझी एक बाजूच्या घरी तिची बहीण येते पुण्याची, तर तिने मला जबरदस्ती केली की म्हणे नाही आई, म्हणे तू म्हणे ह्यात लावूनच घे, आणि तिनेच माझा नंबर लावला. म्हणजे नंदा अच्छा म्हणून नाव तिनेच टाकलं. अच्छा. आणि घरी मला नंदाच म्हणतात सगळे. तर नाही नाही म्हणे तुला असं करायचंच आहे. म्हणे ठीक आहे म्हटलं, मला उत्सुकता होतीच याची. तर मी म्हटलं चला करून पाहावं. आणि ज्या दिवशीपासून मी करायला लागली तशी मी साधना करते, मंत्राचा जप करते. पण म्हणून मला एक असा विचार होता की मंत्र जपणाऱ्यांना यातला काही करायचं आहे की नाही. मग माझी मुलगी म्हणे नाही काही हरकत नाही, हे सगळं करायला तुला चालतंय. मग मी म्हंटल ठीक आहे. पण ज्या दिवशीपासून करायला लागली ना, परवाच्या दिवशी मला इतकं गळल्यासारखं वाटत होतं, हातपाय गळणं वगैरे. आणि म्हणजे 2 दिवस चाललं असं. इतकी सुस्ती होती की सारखं झोपूनच राहावंसं वाटत होतं. आज मात्र अगदी फ्रेश वाटतं. आणि खूप म्हणजे उत्साह जास्ती जाणवतो यात. आणि जो तुम्ही सांगितलं की नकारात्मक विचार येतात ना हे, तर त्यामुळे ते कुठं कट करायला पाहिजे, कुठं होकारात्री पाहिजे, नकारात्री पाहिजे. ते ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, त्या ब्रह्मांडाची ऊर्जा ही गोष्ट जाणून असतो आपण, पण ती अशा रीतीने आपल्याला कव्हर करायची आहे, घ्यायची आहे, सोडायची आहे, ह्या गोष्टी पहिल्यांदा कळल्या. तर त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू आभारी आहे मी. थँक्यू सो मच. ओके, आरती जोशी. हा, आरती जोशी, तुम्हीच मेसेज केला का? हा, अनम्यूट होते का बघा. हो, मी केलेला मेसेज. हा हा, बोला. बरोबर. म्हणजे याच्या आधी असं आपण बघतो की नकारार्थी विचार खूप होते, पण या 8 दिवसामध्ये मी स्वतःला खूप फ्रेश वाटतंय मला. आणि जे विचार नकारार्थी असायचे ते सगळे कालच्या सेशन नंतर तर पूर्ण नाही चालेत नकारार्थी विचार. खूप फ्रेश वाटलं आणि काम करण्याची इच्छा कधीच नसायची, ती आता अच्छा मस्त फ्रेश होऊन मी काम करू शकते माझे. चलो, मला छान पुढचे कॉल पण जॉईन करायचे आहेत, पण छान. मग नंबर द्याल का तुम्ही तसं हो कॉन्टॅक्ट? हो, सांगणार. छान. अपर्णा मॅडम, अपर्णा करकर. बरोबर नाव वाचलं का? करकरच आहे ना? हा, अनम्यूट केलंय तुम्हाला. नाही होते मॅडम, बघा ट्राय करा एकदा अपर्णा मॅडम. बरं, आपण नीता मॅडमला घेऊया. नीता नवले. हा, अनम्यूट होत नाही मॅडम तुमचं, अपर्णा मॅडम. येस, नीता मॅडम कुठून आहात? पुण्यावर नाही मॅडम, नमस्कार. नमस्कार. पुणेवाल्यांची झोपमोड केली बरं मी. नाही उलट छान वाटतं. आणि मला पण शिकायची, म्हणजे ऐकून होते मी खूप दिवसापासून, पण शिकायचं होतं म्हणून मग तुमचं बघितलेलं म्हणलं लगेच जॉईन केलं मी. अरे वा, छान वाटलं का तुम्हाला? आणि एनर्जी वाटते जरा छान. हो, छान वाटलं. थँक्यू सो मच. रोहिणी पाटील. हा, रोहिणी पाटील अनम्यूट करू शकता का? ओके, रोहिणी पाटीलचं अनम्यूट होत नाहीये का? मनीषा पार्टे. मनीषा मॅडम कुठून आहात तुम्ही? खारघरवरून मॅम. अरे, झालं तुमच्याशी बोलणं झालं का? हो, झालं. ओके. अश्विनी मोहिते. अश्विनी मॅडम कुठे दिसत नाहीत मला. तुम्ही मला हँड रेस केला तरच दिसेल. हा, येस, सुमेधा मॅडम. हा, सुमेधा बोला.
काही लोकांचं अनम्यूट होत नाही ऍक्च्युली. हा बोल. हा मॅडम नमस्कार. मी नमस्कार. चेंबूरमधून बोलते अरे वा, आणि बरं. तुमच्याकडे बघूनच मला पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं. आणि थँक्यू. रेकी म्हणजे मला ऍक्च्युली काही माहितीच नव्हतं, फक्त मी नाव ऐकून होते. पण 7 दिवसाच्या कोर्समध्ये मला खूप म्हणजे खूप मस्त एकदम भारी वाटलं. खूप छान वाटलं. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. ओके. हा नंतर घेऊ. ओके चला मग आपण आता पुढे जाऊया. थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान फीडबॅक दिल्याबद्दल थँक्यू सो मच. सो आता आपण पुढे बघूया का आज रेकीमध्ये किती लेवल होता. तुम्ही तुमच्यापैकी किती जणांनी मे बी केलेलं पण असेल रेकी. तो थोडक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. येस प्रीतीश्री, मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच मॅडम. प्रीती मॅडम. अश्विनी मोहिते, रेकी विषयी खूप छान माहिती दिला. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता आपण हे रेकी ऍक्टिव्हेशन घेणार आहोत सोमवारी. आता रेकी ऍक्टिव्हेशन म्हणजे काय की रेकी आपण अटेंड केले सगळे सेशन, रेकी शिकलो, पण रेकीचं ऍक्टिव्हेशन करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय म्हणजे ऍक्टिव्हेशन म्हणजे तिथे अटेन्डमेंट घ्यायचं आपल्याला, शक्तिपात. जोपर्यंत आपण रेकीचं शक्तिपात घेत नाही तोपर्यंत आपण रेकी शिकलो असं होत नाही. आणि त्यासाठी रेकीचं शक्तिपात घेणं फार फार गरजेचं आहे. ओके. सो ते आपण सोमवारी घेणार आहोत. आणि सोमवारी आपण रात्री घेणार आहोत कारण बरीच लोक वर्किंग आहेत. मग त्या लोकांचा प्रॉब्लेम होतो की सकाळी, मी एकतर सकाळी अर्ली मॉर्निंग घेते, पण अर्ली मॉर्निंग मध्ये काय होतं की आमचं मुलांचे टिफिन आहेत, फलानाचं सगळं असतं. त्यामुळे 5:30ला उठायला कोण तयार होत नाही आणि म्हणूनच मी रात्रीचं सेशन घ्यायचं ठरवलंय. ठीक आहे. ओके. पुढे बघूया आता. तो या रेकी ऍक्टिव्हेशन मध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी होणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. तरच म्हणता येईल की तुमचं रेकी लेवल 1 झालेलं आहे आणि तरच तुम्हाला त्याचे एक्सपिरियन्स आणखीन छान पद्धतीने घेता येतील. त्यानंतर हे मनी मंत्र आपण सोमवारीच घेणार आहोत. ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर लगेचच मी मनी मंत्र देणार आहे तुम्हाला. आता रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस काय करायची तुम्हाला एक्झॅक्टली ते तुम्हाला सोमवारी सगळं सांगितलं जाणार आहे. ओके. की एवढं सगळं केल्यानंतर रेकीची प्रॅक्टिस काय करायची. त्यामुळे आपल्याला रेकीचे खूप छान रिझल्ट आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या रिलेशनशिपमध्ये, आपल्या जॉबमध्ये किंवा फायनान्शियली, आपल्या हेल्थच्या बाबतीत आपल्याला छान रिझल्ट मिळतील. कारण रेकी मुख्यतः काम कशावर करते, 3 गोष्टींवर. सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये पहिलं काय पाहिजे, हेल्थ चांगलं पाहिजे. हेल्थ असेल तर बाकीच्या गोष्टी मॅटर करतात. आता हेल्थ आहे मग पैसा नाहीये, सो पैसा महत्वाचा आहे. हेल्थ, वेल्थ, देन आपले रिलेशनशिप. बरोबर ना. सो या तिन्ही गोष्टी एकमेकांसाठी फार महत्वाच्या आहेत आणि त्याच गोष्टी आपण या रेकीमध्ये शिकणार आहोत. तर आपण पुढे जाऊ. बरं, याच्यामध्ये कोण माझं ओल्ड स्टुडंट आहेत का, ज्यांनी रेकी लेवल 2 केलेला आहे, माझ्याकडे 3 केलेला आहे? कोण ओल्ड स्टुडंट आहेत का? असतील तर फक्त एक हँड रेज करा बरं, किंवा चॅट बॉक्स मध्ये मेसेज केला तरी चालेल. ओके, आता कोण नाहीये का? ओके ठीक आहे. हा अभियंती मॅडम ऑफिसला आहात का तुम्ही? येस, अनम्यूट करा. ओके. अभियंती मॅडम तुमची आता कोणती लेवल चालू आहे? हा मॅम, सेकंड लेवल चालू आहे माझी आता. Second. सेकंड लेवल कम्प्लीट झाले, थर्ड लेवल चालू आहे. ओके. मॅडम काय सांगू शकाल माझ्या शिकवण्याबद्दल, किंवा रेकी लेवल 1 मध्ये जसा माझा उत्साह असतो तसा इतर सगळ्या लेवलमध्ये असतो का, की हो मॅम. फक्त लेवल 1 लोकांना येण्यापुरतं मी शिकवते त्याच्यानंतर उत्साह कमी होतो, असं काय आहे का? नाही मॅम, खूप छान शिकवताय. ऍक्च्युली मला माझं म्हणजे मी कशी केले ते सांगायचं तुम्हाला. मी माझे मिस्टर मॅम खूप आजारी होते. ऍक्च्युली त्यांना पॅनक्रायटायटिस झालेला आणि मी ते आयसीयू मध्ये 1 महिना ऍडमिट होते. आणि मग त्यावेळी मी जे बाजूचे पेशंट येतात त्यांच्याशी डिस्कशन वगैरे होतं, तर त्यांचं रेकीबद्दल चाललेलं की आपण जे तुम्ही म्हणतात ना, जे ग्रँड मास्टर होतात ते रेकीचे हिलिंग देऊ शकतात वगैरे असं ते. मग त्यांच्याविषयी मी ऐकलेलं, ते फक्त ते देऊ शकतात, ते मला त्याबद्दल काही माहित नव्हतं. पण त्याच्यानंतर मी एक 6 महिने खूप प्रयत्न केला याच्याविषयी, गुगलला सर्च करायचं हे काय प्रकार आहे, नक्की काय आहे. पण मला ते तेवढी माहिती भेटत होती, पण इथे क्लासेस वगैरे कुठेच काहीच भेटत नव्हते काय. मग भरपूर प्रयत्न केल्यानंतर एक दिवस मी तुमची फेसबुकला ऍड ऐकली आणि त्याच्यानंतर जॉईन केला मी क्लास. पण मला एवढा फरक पडला ना मॅम,
मला स्वतःमध्ये एवढे एनर्जेटिक वाटते. मी माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगते, मुलांना सुद्धा सांगते. थोडं जेवढं तुमचं युट्यूबला वगैरे असेल ना, तर मी त्यांना ऐकायला देते, की तुम्ही हे प्लीज ऐका. खूप छान वाटतं मॅडम तुमचे, थँक्यू. म्हणजे फक्त ऐकत मी अक्षरशः मॅम आहे ना, हे फ्री सेशन आहे ना तुमचे ज्यावेळी असेल ना, ते मुद्दाम अटेंड करते. का तर मला ते ऐकायला एवढं छान वाटतं ना, आणि ते करायला मस्तच वाटतं. आणि सेकंड लेवल मध्ये तुमची एनर्जी अशीच आहे, खूप छान. आणि प्रत्येक गोष्ट एवढं छान पद्धतीने एक्सप्लेन करताय ना तुम्ही, मस्त. थँक्यू सो मच. ओके मॅम, थँक्यू थँक्यू. सो मच. ओके. सो आता आपण पुढच्या लेवल बद्दल जाणून घेऊया. ठीक आहे, ज्यांची क्युरिओसिटी आहे की पुढे काय असतं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण. रेकीच्या किती लेवल आहेत? तर रेकीच्या टोटल 4 लेवल आहेत. त्यातला महत्वाच्या लेवल आहेत 3, ज्या इतरांसाठी शिकण्यासाठी आहेत त्या लेवल आहेत 3. रेकी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. लेवल 3 मध्ये रेकी मास्टर लेवल आणि करुणा रेकी असं दोन्ही शिकवलं जातं. आता तुमची रेकी लेवल 1 ऑलरेडी झालेली आहे. आता राहिल्या किती लेवल? तर लेवल 2 आणि 3. ठीक आहे. आता पुढच्या जेव्हा जेव्हा लेवल तुम्हाला शिकायचे असतात त्याच्यामध्ये काय काय असतं? हाऊ विल बी युअर ट्रेनिंग? तुमची ट्रेनिंग कशी असणार आहे? तर तुम्हाला रेकीचे अटेंडमेंट दिलं जाणार आहे. लाईव्ह सेशन असतात ते तुम्हाला सगळे जसं आता तुम्ही माझ्या बरोबर जॉईंट आहात लाईव्ह मध्ये, तसं करू शकता. काहींना असं होतं की कधीतरी वेळ मिळत नाही, मग एखादा सेशन त्यांचा मिस होतो. सो मिस झालेला सेशन ते आपल्या ऍप मधून बघू शकतात, राईट? त्याचबरोबर आता सपोज मी आता ऍडमिशन घेतलं मॅडम आणि मग मला पुढे 15 दिवस गावाला जायचे, मग काय करू? नो प्रॉब्लेम. जेव्हा माझी पुन्हा बॅच असते त्या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. मला मॅडम दुसऱ्या बॅच मधलं नाही कळालं, मग परत मी तिसरी बॅच, चौथी बॅच रिपीट करू शकते का? हो, येस, रिपीट करू शकता, एकही रुपया न पे कर. क्लिअर? पुढे बघूया आता. सो या कोर्सचं तुम्हाला लेवल 2, लेवल 3चं सर्टिफिकेट दिलं जातं का? येस, सर्टिफिकेट दिलं जातं. लेवल 1, 2, 3 अशा सगळ्या लेवलचं सर्टिफिकेट दिलं जातं जेव्हा तुम्ही पुढचा कोर्स एनरोल करता ते. PDF नोट्स मिळतात तुम्हाला, ऍपचं ऍक्सेस मिळतं. आणि आपला एक असा सेशन असतो की जो वर्किंग वुमनसाठी आहे. आता वर्किंग लेडीज आहेत त्यांचा असा प्रॉब्लेम होतो की मॅडम आम्हाला ऑफिसमध्ये तर आम्ही सेशन अटेंड नाही करू शकत. सो आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ ऐकतो, पण काही अशा क्वेरीज असतात, मे बी क्वेरीज तर येतच नाही कारण आपले सेशन सगळे इझी लँग्वेजमध्ये आहेत. सो सपोज एखादी क्वेरी असेल आणि तिला नाही कळाली तेव्हा, सो फ्रायडेला एक रात्रीचा सेशन असतो आणि त्या सेशनमध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर करू शकता. सो इथपर्यंत क्लिअर? बरं, आता लेवल 1, लेवल 2 किती दिवस असणार आहे, लेवल 3 किती दिवस असणार आहे त्याच्याबद्दल सांग. एकच मिनिट. झालं? हा, बाय. नाहीये? चालेल, डोर क्लोज कर.